नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, आपल्या सर्व रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट आलेली आहे। महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील रेशन कार्ड धारकांना आता रेशनऐवजी थेट पैसे शासनाकडून मिळणार आहेत। हे पैसे मिळवण्यासाठी रेशन कार्ड धारकांना एक नवीन फॉर्म सुद्धा भरून द्यायचा आहे। याबाबतचा एक नवीन शासन निर्णय सुद्धा शासनाकडून सध्या निर्गमित झालेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या रेशन कार्ड धारकांना रेशनऐवजी पैसे मिळणार आहेत, त्यासाठीचा फॉर्म जो भरून द्यायचा आहे तो कुठून मिळवायचा व कसा भरायचा व नवीन आलेला शासन निर्णय नेमका काय आहे याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून दिनांक 28 फेब्रुवारी 2023 रोजी आलेला हा जी आर आहे। या जी आरचं शीर्षक आपण प्रथम जाणून घेऊया। औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना सुरू करण्याबाबत अशा प्रकारच्या जी आरचं शीर्षक होतं। आता या जी आरची प्रस्तावना आपण थोडक्यात जाणून घेऊया। अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या 24/7/2015च्या शासन निर्णयान्वये राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत प्राधान्य कुटुंब लाभार्थ्याप्रमाणे प्रतिमाह प्रति सदस्य 5 किलो अन्नधान्य, ₹2 प्रति किलो गहू, ₹3 प्रति किलो तांदूळ या दराने अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता। सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या नॉन FSSA योजनेअंतर्गत गहू ₹22 प्रति किलो व तांदूळ ₹23 प्रति किलो या दराने करण्यात येत होती। तथापि सदर योजनेअंतर्गत यापुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याने भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे दिनांक 31/5/2022 व 1/9/2022 पत्रान्वये कळवण्यात आले आहे। म्हणजेच यापूर्वी जे शासनाकडून शिधापत्रिकाधारांना अन्नधान्य देण्यात येत होतं, म्हणजेच गहू तांदूळ हे दिलं जात होतं, ते आता या योजनेअंतर्गत दिले जाणार नाही किंवा उपलब्ध होणार नसल्याने भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या अनुक्रमे 31/5/2022 व 1/9/2022 पत्रान्वये शासनाला कळवण्यात आलेला आहे आणि याला अनुसरून हा नवीन जी आर आलेला आहे। या जी आरचा आता आपण सविस्तर माहिती घेऊया। राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, परभणी, लातूर, हिंगोली, अमरावती, उस्मानाबाद, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा 14 आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रतिमाह प्रति लाभार्थी 150 इतक्या रोख रकमेची हस्तांतरणाची योजना कार्यान्वित करण्यात याद्वारे मान्यता देण्यात येत आहे। म्हणजेच या जी आरनुसार आता वर सांगितलेले जिल्हे जे आहेत त्यामध्ये अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या APL केसरी शिधापत्रिकाधारक शेतकरी जे लाभार्थी होते त्यांना माहे जानेवारी 2023 पासून अन्नधान्याऐवजी प्रति लाभार्थी ₹150 इतकी रोख रक्कम जी आहे ती हस्तांतरित करण्यात येणार आहे। आता या योजनेसाठी पात्र असलेल्या रेशन कार्ड धारकांना रेशनऐवजी रोख रक्कम मिळवण्यासाठी एक फॉर्म भरून द्यायचा आहे व त्यासाठी त्यांना काही कागदपत्रांची सुद्धा पूर्तता करायची आहे। आता या जी आरच्या खाली थेट पान नंबर 5 वर जी आरच्या इथे एक फॉर्म दिलेला आहे। हाच फॉर्म या रेशन कार्ड धारकांना भरून द्यायचा आहे। त्यानंतर त्यांना त्याबरोबर काही कागदपत्रे जोडायचे आहेत। त्यानंतर त्यांना रेशनऐवजी तिथे थेट रक्कम त्यांना शासनाकडून देण्यात येणार आहे। बघा, या फॉर्मचं इथे टायटल दिलेलं आहे की औरंगाबाद व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा अशा 14 शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील APL म्हणजे केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जाचा नमुना आणि हा खालचा अर्ज त्यांना भरून द्यायचा आहे।
आता हा 5 नंबर पेजवरचा जो अर्ज आहे हा अर्ज तुम्ही प्रिंट करू शकता आणि त्यानंतर हा प्रिंट केल्यानंतर स्वतः भरा व तुम्हाला हा फॉर्म जमा करायचा आहे. आता या GRची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याच्यावर क्लिक करा, हा GR डाउनलोड होईल. त्यानंतर तुम्ही 5 नंबरच्या पेजवरील हा फॉर्म प्रिंट करू शकता आणि भरू शकता. आता एक नजर टाकूया की हा फॉर्म कसा भरायचा. सर्वप्रथम बघा, नंबर 1 वर अर्जदाराचे कुटुंब प्रमुखाचे नाव व पत्ता. इथे आपल्याला कुटुंब प्रमुख जो आहे आपला अर्जदार त्याने संपूर्ण आपलं नाव व पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर 2 नंबरचा आकडा आहे शिधापत्रिका धारक क्रमांक, म्हणजेच आपल्या रेशन कार्डचा जो क्रमांक आहे तो खाली दिलेल्या चौकटीत टाकायचा आहे. 3 नंबर रोख रक्कम हस्तांतरित, आधार क्रमांक, संलग्न बँकेचा खात्याचा तपशील, म्हणजेच जो कुटुंब प्रमुखाचा आपण नाव व पत्ता वर लिहिलेला आहे त्यांचा एक बँक खाता क्रमांक आपल्याला इथे द्यायचा आहे ज्याला की आधार लिंक असेल. बँकेचे नाव, त्यानंतर बँकेची शाखा, बँकेचा खाते क्रमांक, खात्याचा प्रकार, वैयक्तिक ते इंडिव्हिज्युअल आहे का कंबाईन आहे म्हणजेच वैयक्तिक आहे का संयुक्त आहे, आणि त्यानंतर IFS कोड बँकेचा. अशा प्रकारची संपूर्ण माहिती या टेबलमध्ये दिलेल्या भरायची आहे. आणि याचबरोबर शिधापत्रिकेच्या पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स प्रत आपल्याला जोडायची आहे. त्याचबरोबर बँक पासबुक जे आहे ते पहिल्या पानाची प्रत आपल्याला या अर्जाच्या नमुनाबरोबर भरायची आहे. त्यानंतर खाली फक्त स्थळ दिनांक व्यवस्थित टाका आणि कुटुंब प्रमुखाची इथे स्वाक्षरी व्यवस्थित करायची आहे आणि हा फॉर्म आपल्याला जमा करायचा आहे. तर अशा पद्धतीने हा 5 नंबरवरचा फॉर्म जो आहे त्याची प्रिंट काढा, आत्ता सांगितल्याप्रमाणे भरा. त्याच्याबरोबर आपल्याला शिधापत्रिकेची म्हणजेच आपल्या रेशन कार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानाची झेरॉक्स, त्याचबरोबर बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स याच्याबरोबर जोडायचे आहे. खाली आपली सही करून हा आपल्याला जमा करायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या GRमध्ये सांगितलेल्या माहितीनुसार वर मी नमूद केलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत जे पात्र आहेत त्यांना थेट रेशनऐवजी रक्कम शासनाकडून देण्यात येणार आहे. आणि ती रक्कम मिळवण्यासाठी 5 नंबर 5 वरचा हा फॉर्म त्यांना भरायचा आहे. कसा भरायचा ह्याची माहितीही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली. या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती व हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पुन्हा आपल्या चॅनलवर मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.